संदीपजी भोईर खेळाडू होते, परंतु या ठिकाणी त्यानंतर सागरजी ठाकूर, आपल्याला विनंती असेल की आपण यायचे. सागर ठाकूर, संदीप भोईर या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण प्लीज यायचं आहे. जसकार संघामध्ये ते खेळत होते, त्यांचा संघ या ठिकाणी पराभूत झाला आहे, परंतु बघतोय कमी धाबा झाल्या कारणानं या ठिकाणी परास्त व्हावं लागलं. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणीतरी हारत असतो, कोणीतरी जिंकत असतो, परंतु या ठिकाणी मी विनंती करेन संदीप भोईर त्यानंतर सागर ठाकूर दोघांनाही विनंती असेल आपण प्लीज यायचं आहे. तर दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. एका बाजूला आपण बघतोय अनिकेत 11 उत्कर्ष सावळे आणि त्यांच्या विपक्ष खेळताना पाहायला मिळेल तो देवांश 11 आई 11 कोण, या दोन संघामध्ये संघर्ष पाहायला मिळेल. एका बाजूला अनिकेत आणि त्याची संपूर्ण टीम, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय रायगड प्रीमियर लीग असेल, पनवेल प्रीमियर लीग असेल, या दोन्ही लीगमध्ये सावळेगावचा सितारा जो चमकला होता ऋषिकेश माळी, त्याची फलंदाजी आज पाहायला मिळेल. म्हणजे एका बाजूला जबरदस्त या ठिकाणी दोनही संघांमध्ये समसमान ताकदीचे फलंदाज पाहायला मिळतील. एकूणच एक जबरदस्त रणसंग्राम पाहायला मिळेल. धन्यवाद देवेंद्र. जाऊया नक्कीच आपण पारितोषिक या ठिकाणी देऊयात. त्या ठिकाणी मागच्या मॅचचा हिरो ठरला होता तो संदीप. मी विनंती करेन ज्यांचा वाढदिवस आहे आणि ते कोण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दीपकदादा म्हात्रे, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं आहे, पारितोषिक द्यायचं आहे मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन आमचे पाहुणे आदरणीय या ठिकाणी आपण बघतोय दीपकदादा म्हात्रे, कोण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच. साथ आज त्यांचा वाढदिवस आणि वाढदिवस असून देखील ते या ठिकाणी या स्पर्धेला ते आलेत, परंतु त्यांचे आम्ही स्वागत करतोय. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या टॉसबॉक्समध्ये आपण बघू शकता सन्मानित केलं जाते स्मार्ट वॉच आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी देण्यात येते. आपण बघतोय एक जबरदस्त या ठिकाणी संकल्पना पाहायला मिळते. काल आपण बघितलं होतं की 2 मॅन ऑफ द मॅच झाले होते एकाच मॅचमध्ये, परंतु दोघांनाही या ठिकाणी स्मार्ट वॉच दिले होते. आणि एकूणच ही स्पर्धा एक जबरदस्त पाहायला मिळाली. वळूयात आमच्या पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले गेलेत आमचे गुरुवर्य टीके माळी सर. धन्यवाद देवेंद्र. एक जबरदस्त टफ फाईट आपल्याला बघायला मिळणार आहे ती या मॅचमध्ये, कारण सावळे आणि कोण या 2-3 वर्षांच्या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर हे दोन्ही संघ आपल्या परिसरामध्ये अगदी त्यांनी धुमाकूळ माजवलेला आहे, बरीचशी पारितोषिकं पटकावलेली आहेत. आणि निशांत माळी म्हणजे टेक्निकल फलंदाज आहे, तंत्रशुद्ध फलंदाज. निशांत माळीला वाईड चेंडू टाकतोय तो आकाश म्हात्रे. पहिलं चेंडू त्यानं टाकलेला 2 धावा दिलेला, त्यानंतर वाईड चेंडू टाकला जातोय त्याच्याकडून. एकूण धावसंख्या जर आपण बघितली तर सावळे संघाच्या खात्यावर जमा होते आहे ती 3 बिनबाद 3 आत्तापर्यंत. तरी एकच चेंडू आकाश म्हात्रेनं टाकलेला आहे कोणच्या. हा चेंडू आकाशचा शॉर्ट पिच चेंडू होता, आतल्या दिशेने वळाला, खाली राहिला, यष्टीरक्षकाला चकवून हा चेंडू जातोय तो शॉर्ट फाईन लेगमध्ये. 22चा इशारा पंचांकडून येतोय. एक सिंगल रन अजून मिळते. या सिंगल रन 4 धावा धावफलकावर लागतायत त्या कोण संघाच्या. निर्वी 11 साई समर्थ कोण विरुद्ध अनिकेत 11 उत्कर्ष सावळे असा हा सामना आपण पाहतोय. नाणेफेक जिंकली, कोण संघानं निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा आणि फलंदाजी करते ती सावळा टीम. निर्वी 11 साई समर्थ कोणचे ओनर अजित लबडे, वैभव लबडे, मनोज मालकर आणि या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. दोन्ही टीम्सना खरं तर शुभेच्छा आलेल्या आहेत. त्या तळवलीचे आमचे मित्र अमोल मालकर यांच्याकडून दोन्ही टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. बघूया कोणता संघ जिंकेल. दोन्ही टीमवर त्यांचं खरं तर प्रेम आहे, परंतु आता अतुल माळी लेफ्टी बॅट्समन तयार आहे. शॉर्ट पिच चेंडू अतुल माळीनं चेंडू मारलाय लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. सणसणीत असा हा या सत्रातील या मॅच मधला पहिला चौकार.
सोनाई प्रतिष्ठान सोनाई प्रतिष्ठान ट्रॉफी 2026 चा आपण आनंद घेतोय. नितीन मात्र यांच्याकडून 3 षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. बघूया अतुल माळी पटकावेल का. हो, विकेट हॅट्रिक साठी कोण संघासाठी त्यांनी हे बक्षीस लावलेलं आहे. बघूया आकाश मात्र हे पारितोषिक पटकावेल का. कारण गोलंदाजी कोण संघाचे बरेचसे पाठीराखे आता आपण आलेले बघितले. दीपक मात्रे सरपंच आलेत, गरज साहेब इथे आलेले आहेत, अनिकेत तर आपल्याला तिकडे दिसला होता. आणि अतिशय चांगला असा सामना सावळ्या विरुद्ध कोणचा आपण बघतोय. अनिकेत माळी मला असं वाटतं पॅकर असतील या सावळे उत्कर्ष सावळे टीमचे. हो, फुटवरचा वापर केलाय, मारलाय चेंडू, हवेत आहे मात्र सेफ लँडिंग झालंय. चेंडूचं लॉंग ऑन मधील क्षेत्ररक्षकांना धावा रोखण्यावर भर दिला. 2 धावा धावून पूर्ण झालेल्या आहेत. आतापर्यंत रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची चांगली बघायला मिळते ती अतुल माळी आणि निशांत माळी या माळी ब्रदर्सची. आकाश मात्रेनं चेंडू टाकलेले आहेत आतापर्यंत 5 आणि 5 चेंडूमध्ये धावा दिलेल्या आहेत त्या 10. जमेची बाजू संतोष चौधरी बघा की अजूनही सलामीची जोडी सावळे संघाची मैदानात खेळताना आपण बघतोय. एकही विकेट अजूनही सावळे संघाची गेलेली नाही. आकाशचा चेंडू अतुलनं फुटवरचा वापर केला मात्र यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलंय. षटक संपतंय, पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोण संघाची धावसंख्या निर्वी 11 पोचलेली आहे बिनबाद 10. शांत वातावरण व्यासपीठावर. आता पाहुण्यांची पण मांदियाळी आता कमी झालेली आहे आणि जे प्रेक्षक आहेत सावळ्याचे प्रेक्षक आणि सचिन तांडेल आणि त्यांचे सर्व सहकारी या मॅचचा आनंद घेतात. तमाम सर्व क्रीडा रसिक या मॅचचा आनंद घेतात. ज्यांनी आपले मोबाईल सेट्स उघडलेले आहेत, ज्यांनी स्मार्ट टी व्ही आपली चालू केलेली आहे त्यांचंही आपण स्वागत करूया. निशांत माळी, अतुल माळी आता डिस्कशन त्यांचं झालेलं आहे आणि डिस्कशन झाल्यानंतर आता ते आपापल्या क्रीजमध्ये जाऊन बसलेले आहेत आणि अनिकेत मला असं वाटतंय चेंडू घेऊन हातात तयार आहे, म्हणजे हे षटक टाकणार. अनिकेत म्हात्रे बायकर मॅन म्हणून त्याला ओळखलं जातं. आतापर्यंत 5 बाईक त्यानं जिंकलेल्या आहेत मॅन ऑफ द सिरीजच्या, त्यामुळे त्याची गुणवत्ता बघा सिद्ध होते. मला असं वाटतं 40गाव प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्यानं 2 बाईक पटकावलेल्या आहेत. असा 40गाव प्रीमियर लीग फेम खेळाडू अनिकेत अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग बॉलिंग दोन्ही मध्ये अतिशय चांगला खेळणारा हा अनिकेत. पॅन्ट मात्र त्याची बेल बॉटम, जुनं ते सोनं ओल्ड इज गोल्ड. अमिताभ बच्चन नंतर मनोज कुमार वगैरे पॅन्ट कराड्याचा आपण यश मोरेला पाहतो, काही असे खेळाडू आहेत. त्यानंतर दिघोड्याचा आपला विश्वजित, सागर ठाकूरला आपण मगाशी बघितला. मला फिट पॅन्ट पेक्षा ही कम्फर्टेबल पॅन्ट असेल कदाचित त्याच्यासाठी. परफेक्ट यॉर्कर टाकला अनिकेतनं, खणून काढला हा चेंडू. निशांनी धावचीची शक्यता आहे मात्र काय जोरात धावलाय. वाघ पाठीमागे लागल्यासारखा धावत सुटला आणि 2 धावा धावून पूर्ण केलेल्या. त्या सर्कल 30 यार्ड पर्यंत धावत पण गेला अगदी. त्याला म्हणजे आपण कासरा पण ओढता नाही आला असं धावला, लगाम नाही घालता आला. 2 धावा या चेंडूवर त्यांनी धावून पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या पोचते सावळे संघाची बिनबाद 12. 45वी दुहेरी धाव आपल्याला बघायला मिळते. ती या खेळाडूंकडून डबल डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करण्याची क्षमता या खेळाडूंमध्ये, सिंगलला डबलमध्ये आत्ता तर त्यांनी कन्वर्ट केलेलं आहे. निशांत माळी तयार आहे अनिकेत म्हात्रेचा चेंडू खेळण्यासाठी. हो, हा चेंडू थोडासा स्लो केला अनिकेतनं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पडला अक्षरशः विकेटवर लोळला, पण चेंडू मारण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि बाल बचग्या हसतोय बघा, स्माईल आहे त्याच्या चेहऱ्यावर. आपण बघितलं ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकतो. हा चेंडू बरोबर बॅटच्या मधोमध नाही आला. निशांत माळीच्या धावचित करण्याचा प्रयत्न केला अनिकेत म्हात्रेनं, मात्र डायरेक्ट हिट झालं नाही, असफल झाला आणि जीवनदान मिळालेलं आहे ते निशांत माळीला. 1 सिंगल मिळते निशांतला. 13 एकही विकेट आत्तापर्यंत गेली नाही. सावळे संघ मला असं वाटतं आता चांगली पावलं टाकतोय विजयाच्या दिशेनं. एक भली मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेनं आता झपाझप पावलं सावळे संघानं टाकायला सुरुवात केलेली. अजूनही षटकार नाही आला, मला असं वाटतं 1च चौकार आलाय. अतुल तयार, शफल झालाय, अतुलनं मारलाय चेंडू षटकारासाठी, मात्र क्षेत्ररक्षण लाजवाब भन्नाट क्षेत्ररक्षण. थ्रो पण चांगला,
धावचीची शक्यता आणि अतुल माळी मात्र होतोय धावचीत. पनवेलवरून येतो किंवा रिक्षावाले आपल्याला बऱ्याच वेळेला विचारतात कुठे जायचे, तर आपण सांगतो कोण सावळा मार्गे किंवा कोण दांड मार्गे, असा हा एक सिम्बॉलिक. सावळा मार्गे आल्यानंतर आपण लवकर येतो, दांड मार्गे आल्यानंतर आम्हाला थोडंसं लांब पडतं, तुम्हाला मला असं वाटतंय जवळ पडत असेल. असं कोण आणि सावळ्याचा हा सामना आहे आणि मैदानात चाललेला आहे. एक धावांचं वादळ मैदानावर आणणारा खेळाडू तो म्हणजे ऋषिकेश माळी. गेल्या 2-3 वर्षांमध्ये रायगड प्रीमियर लीग आणि पनवेल प्रीमियर लीग गाजवलेला हा खेळाडू आहे. आत्ताची जी युवा रायगड आणि युवा ठाणे जो सामना होणार आहे रायगड प्रीमियर लीगचा 15 तारखेला सोनारीच्या मैदानावर, त्या मैदानावर याचं सिलेक्शन टीममध्ये झालेलं आहे. त्यामुळे एक होणार खेळाडू रायगडमधला. रायगडचे तमाम सर्व क्रिकेट रसिक त्याच्याकडे एका विशिष्ट नजरेनं बघतायत, त्याच्याकडे काहीतरी अपेक्षा ठेवून आहेत, कारण मागच्या वर्षी करामतच त्यांनी 2 वर्ष अतिशय सुंदर केलेली आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळताना वरद टॉवर संघातून खेळत होता आणि तिथे फायनल त्यांनी जिंकली होती. 1 नंबरचं पारितोषिक रायगड प्रीमियर लीग मध्ये पटकावलं होतं. ते वरद टॉवर आणि गाडी मिळाली होती ती PPL ला, पनवेल प्रीमियर लीगला. सुरुवात त्याची झाली I11 ओवे संघामधून, कैलासदादांच्या टीममधून आणि चमकलाय तो आजपर्यंत चमकतोय. ओहो क्या बात है, उडाया लेकिन ये बेहतरीन कॅच. मस्त झेल, जबरदस्त झेल. आनंदोत्सव बघा कोणकरांचा, किती आनंदोत्सव कोणकर साजरा करतात. क्या बात है. अबे जल्दी बोल. सीमा रेषेजवळ अफलातून जीवन केदारीनं हा झेल टिपलेला आहे आणि निराश अंतःकरणानं ऋषिकेश म्हणजे बबल्या मैदानाच्या बाहेर येतोय. खडे स्ट्रोक मारला, अजिबात जास्त ताकद पण नाही लावली आणि मला असं वाटतंय चेंडू थोडा उंच गेला का. 4 ओव्हरची मॅच होती त्यामुळे या ऋषीला बढती देण्यात आली होती, पण पहिल्याच चेंडूवर इथे आपण बघितलं बाद झाला. खरं तर 4-5 षटकार तो मारतोच एका इनिंगमध्ये, आपण कित्येक वेळा बघितलेला आहे. आणि जे आनंदोत्सव आपण बघितला कोण संघाचा त्याच्यावरून ओळखायचं. जास्त जर आनंदोत्सव साजरा केला की महत्वाचं खेळाडू आऊट झालाय. हो, गोल्डन विकेट मिळालेली आहे, गोल्डन विकेट काढली. तिकडे विकेट किपर गातारे तर धावत सुटले. अक्षय तिकडे त्या क्षेत्ररक्षकाला अगदी मिठ्या मारण्यासाठी आणि त्याचं अभिनंदन करण्यासाठी. महत्वाची विकेट, गोल्डन विकेट. पोलार्ड म्हटलं जातं बबलेला, मात्र ऋषिकेश बाद झालाय. आता मला असं वाटतं सर्वस्वी जबाबदारी आहे ती निशांत माळीच्या खांद्यावर आणि आता 2 डाऊन पोझिशनला जातोय देवेश माळी, लेफ्टी बॅट्समन. सावळे संघाची बॅटिंग ऑर्डर खोलवर आहे. 7वा-8वा येणारा फलंदाज, पण षटकार चौकार मारण्याची क्षमता असलेला हा संघ आहे, क्षमता असलेली टीम आहे. अनिकेत मात्र तयार आहे. अनिकेतचा हा चेंडू मारायचा होता ऑन साईडला, मिड विकेटला नाही, बरोबर बसला. जोरदार अपील केलाय, मात्र पंचांवर कोणताही प्रभाव नाहीये. एकही धाव या चेंडूवर मिळत नाहीये. अनिकेतनं सुंदर चेंडू टाकला, पॉपिंग क्रीजचा वापर केला, स्लो केला चेंडू त्यानं, फसवा चेंडू टाकला, हळू टाकला हा चेंडू, धावत आला, मात्र फसवलं ते फलंदाजाला. देवेश माळी आता पुन्हा एकदा तयार आहे. थोडासा त्यानं टान्स क्रॉस घेतलाय, शॉर्ट पिच चेंडू, काय फटका सजवलाय. युवराज सिंग स्टाईलनं हा चेंडू मारलाय, सरळ पॉइंटच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार. स्टायलिश स्ट्रोक म्हणजे लेदर मधला जो एक देखणा फटका आहे, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका, तो फटका सजवला तो देवेश माळीनं. गरज होती खरं तर चौकाराची. या चौकारांनिशी आता 2 बाद 18 अशी धावसंख्या झालेली आहे. आकाश मात्रेच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10, दुसऱ्या षटकामध्ये अनिकेत मात्रेच्या धावा आलेल्या आहेत त्या फक्त 8.
म्हणजे चौकार जाऊनही अनिकेत म्हात्रेनं चांगली गोलंदाजी केली आहे हे स्पष्ट होत आहे त्याच्या या गोलंदाजीच्या पृथक्करणावरून. 2 षटकं संपलेत, एकूण धावसंख्या 18, अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. मात्र येणाऱ्या या 2 षटकांचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो ते आमचे महागुरू संतोष चौधरी यांना. धन्यवाद. ठीक आहे. माळी 18 धावा म्हटलं तर 9 धावांची सरासरी इथे राखलेली आहे. ऋषी माळी माघारी परतलाय, अतुल माळी माघारी परतलाय आणि आता खेळपट्टीवर आपण पाहतोय निशांत माळी, लेदर क्रिकेटचा एक चांगला खेळाडू, एमसीएची परीक्षा पास झालेले एक चांगले पंच आणि निशांत माळी आता स्ट्राईक एंडला गोलंदाज कोण संघाचा. हो, चेंडू हवेमध्ये अक्षय आणि इथे मात्र झेल पकडला जातोय. चांगली सुरुवात, मात्र पहिल्याच चेंडूवर विकेट घेतोय तो गोलंदाज आपण पाहतोय अक्षय म्हात्रे. तीन बाद 18. खरं तर थोडं अडचणीमध्ये टिकेमुळे आपण म्हणालो ते पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या, पण या तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर निशांत माळी माघारी परतलाय. आपण पाहतोय देवेश माळीने एक स्क्वेअर कटचा एक चौकार आपण बघितला होता, सुंदर चौकार त्यांना मारला होता आणि आता ऋषी माळी लवकर बाद झाल्यामुळे थोडासा अडचणीमध्ये आहे तो आपण पाहतोय सावळे संघ. नाही, ऋषीच्या मागोमाग आता निशांत पण तुम्ही म्हणालात तसा बाहेर आलाय. आता यंग टॅलेंट सावळे संघाचं मैदानात गेलेलं आहे आणि चार ओव्हरमध्ये इथे 50 धावा पण तुमच्या खरं तर तुम्हाला विजय मिळवून देतील याची शाश्वती नाही आहे. हे मैदान असं आहे की इथे 55-56 धावांचं पण चेसिंग केली जाते 4 ओव्हरमध्ये. कोणत्याच धावा सेफ नाही आहेत. आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्येच आपण बघितलं, कॉमेंटेटर म्हणाले की जर एवढ्या धावा होत असतील आणि 300 धावा पण सेफ नसतील तर पिच रिपोर्ट कशाला घ्यायचा. पाटा खेळपट्ट्या गोलंदाजांचा काहीच उपयोग नाही. 200 आज 55 झाल्या आपण बघितल्या. 18 धावा इथे आपण पाहतोय धावफलकावर. सावळे आणि कोण यांच्यामध्ये ही लढत आपण पाहतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. गोलंदाज आपण पाहतोय अक्षय म्हात्रे गोलंदाजी करतोय. समोर आता फलंदाज आहे तो धीरज श्रीवास्तव आपलं वास्तव दाखवतोय. मिड विकेटच्या वरून भिरकावून दिलंय, लांबच लांब होतुंग येतो षटकार. डॉन बघा, मगाचपासून टी शर्ट मागत होते डॉन. षटकारानं खातं होते उघडलंय. षटकारानं खातं उघडलंय. 24 ऑफस्टम्पच्या बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. खरं तर 20वा फलंदाज षटकारानं खातं उघडणार आहे या स्पर्धेतला. सोनाई प्रतिष्ठान 2026 आपण पाहतोय. 4 बाईक इथे आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 25 धावा श्रीवास्तवनं आल्या एक षटकार मारलाय, हादरे दिलेत. आपण मोठ्या मोठ्या खेळाडूंची नावं घेतो आणि मग हे मधल्या फळीतली फलंदाज आहेत ना चांगलं काम करून जातात. धीरज श्रीवास्तव आवाजच गोड आलाय. पुन्हा एकदा दुसरा षटकार मारतोय, धावांचा वेग वाढवतोय सावळे संघासाठी. नाही, खरं तर वेस्ट इंडिजचा जो रसल आहे ना, रसल त्या स्टाईलनं हा खेळतोय धीरज. 2 असे तडाके आणलेत ना त्यांनी, लांब षटकार ठोकले. नक्की चांगले आणि खरं तर उपयोगी आहेत. असं म्हणतात ना की वेळेला उपयोगी पडतो तो खरा मित्र आणि सावळे संघासाठी धावून आलाय हा धीरज श्रीवास्तवने आपलं वास्तव दाखवलंय. 2 षटकार मारले, 31 धावा धावपलकावर लागल्या. 2.3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. टॉस जिंकला होता मला वाटतं कोण संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये आत्तापर्यंत आपण बघतोय 13 धावा आलेल्या आहेत. 2 षटकारांचा मार बसला आपण पाहतोय अक्षय म्हात्रेला आणि फलंदाजी चांगली करतोय तो धीरज श्रीवास्तव. धावसंख्या 31ला 3. पहिल्या षटकामध्ये खरं तर 10 धावा आल्या होत्या, पण दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा देणारा गोलंदाज आणि त्याने 2 फलंदाजांना बाद केलं. ऋषी माळी आणि निशांत माळीला त्यांनी माघारी, अतुल माळी आणि ऋषी माळीला माघारी परतवलं.
गोलंदाज अक्षयचा हा चेंडू, चांगला चेंडू टाकला, ब्लॉक होलमध्ये टाकला. 2 चेंडू खरं तर दिसले नव्हते ते गोलंदाजाला, हा चेंडू दिसला नव्हता नीटपणे. तर धीरज श्रीवास्तवला धावसंख्या आपण पाहतोय 3/31. सावळे आणि कोण या 2 संघांच्या मध्ये सचिन दादा तांडेल, इथे आमचे सुनीलजी माळी, सगळी मंडळी या मॅचचा आनंद घेत आहेत. आपण पाहतोय भरपूर पाहुणे मंडळी आज आपण पाहिली. प्रवीणजी मोरे, गणेशजी कदम, जगदीशजी हातमुळे, माऊली ढाब्याचे मालक ज्ञानेश्वर सुर्वे, इथं ऑफ ड्राईव्ह केलं चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चांगला फटका. धीरज श्रीवास्तवचा दुसऱ्या धावसाठी धावत आहे श्रीवास्तव. धीरज श्रीवास्तव जाऊन पोहोचलाय 14 वर. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती सावळे संघाची धावसंख्या 33ला 3 तिरे आलेले आहेत धावफलकावर. शेवटचा चेंडू टाकतोय तो अक्षय म्हात्रे. खरं तर स्टार टेनिस क्रिकेट आमचे निखिल बाबर जेवढे चांगले समालोचक तेवढे त्यांची ही वाहिनी आपण पाहतोय स्टार टेनिस क्रिकेट. नाही, आणि ते कॉमेंटेटर असल्यामुळे ज्या ज्या गोष्टी पाहिजेत आपल्याला त्या स्क्रीनवर बरोबर आपल्याला दाखवत आहेत. धीरज श्रीवास्तव शेवटचा चेंडू खेळतोय, अपील करण्यात आली, पंचांनी अपील उचलून धरलंय. 4था फलंदाज बाद होतोय. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या नंतर समाप्तीनंतर सावळे संघ आपण पाहतोय अनिकेत दिलेवन सावळे संघ आपण पाहतोय 33 धावांवर 4 विकेट. चाललेत बॅट्समॅन, मला वाटतं बाहेर येतात की काय अगोदरच. लक्ष्मण रेषा नाही आहे ना. प्रवीण भोजने, नवीन फलंदाज प्रवीण भोजने, पंचांचंही चांगलं काम करत असतात ते आमचे प्रवीण भोजने. खेळपट्टीवर जात आहेत, 33 धावा झाल्यात. खरं तर सिंगल घेतली नव्हती इथे आपण बघितली. धीरज श्रीवास्तवनं सिंगल घेतली नव्हती, त्याला वाटलं की षटकारच मारेन, विकेट गेली. आणि आता मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय मैदानामध्ये कोण संघ एका बाजूला मनीष 11 कोण संघ निर्वी मला वाटलं की गोलंदाज मनीष आलाय. निर्वी 11 कोण संघ आपण पाहतोय टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सावळे संघानं आतापर्यंत 4 विकेट गमावताना 33 धावा केल्यात. शेवटचं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज मनीष म्हात्रे. कोण म्हटलं की म्हात्रे गाताडे, मनीष म्हात्रे आलाय. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय देवेश माळी, डावखुरं फलंदाज, आणि प्रवीण भोजने नॉन स्ट्राईक एंडला. शेवटचं षटक आहे, 4 ओव्हरची मॅच आहे. 11 धावांच्या सरासरीने धावतोय तो सावळे संघ. हो, आडव्या बॅटनं मारलाय फाईन लेगला, स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे. चांगली फिल्डिंग, सिंगलच मिळेल ते देवेश माळीला. देवेश माळी, सावळे म्हटलं की माळी. इथे 34 धावांवर जाऊन पोहोचला आहे. शेवटचं षटक आहे, 5 चेंडू शिल्लक आहेत. हाणामारीचं षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे. जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये येणं गरजेचं आहे ते सावळे संघासाठी. जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी 15 तरी धावा, 15-16 धावा आल्या तर एक चेसेबल स्कोर सावळे संघ मला असं वाटतं उभा करू शकेल. 2 षटकांच्या नंतर आपण बघितले 18 धावा होत्या. नंतर मात्र 3ऱ्या षटकामध्ये जरा चांगल्या धावा आल्या सावळे संघासाठी. जो धीरज श्रीवास्तवनं 2 षटकार खेचले आणि तिथे मात्र डावाला आकार आलाय. दुसरा चेंडू टाकतोय मनीष म्हात्रे. समोर यावेळेस आपण पाहतोय प्रवीण भोजने सावळे संघाचा. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, कट करायचा होता चेंडू, थोडासा उसळी घेतली चेंडूनं आणि काही कळण्याच्या अगोदरच चेंडू जाऊन विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दुसरा चेंडू डॉट आलाय मनीष म्हात्रेचा. प्रवीण भोजनेला करतं स्ट्राईक रोटेट करायला पाहिजे. एक चांगला फलंदाज ते समोर आहे देवेश माळी. आणि डावखुरे फलंदाज येतात ना फलंदाजीला तेव्हा थोडीशी लय बिघडते गोलंदाजांची. मनीष म्हात्रेचा हा चेंडू, सिंगल धाव येते. 35 धावा धावफलकावर लागल्या. तर या षटकातील आतापर्यंत चेंडू टाकले 3, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आता सावळे संघासाठी 1-2 मोठे पटके जर आले तर सावळे संघ एका चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारेल आणि नंतर गोलंदाजी करताना कुठेतरी गोलंदाजाला पण थोडं सोपं जाईल. 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. 35 धावा धावफलकावर आपण पाहतोय. तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत करूया. 4 बाईक आपण इथे पाहतोय सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या टुर्नामेंटमध्ये. कुठूनही काही घेतलेलं नाही आहे, फक्त सचिनदादा तांडेल एकच इथे आपण पाहतोय, समीरदादा तांडेल. ही टुर्नामेंट आता थोड्याच वेळाने आपण लकी ड्रॉमध्ये अँड्रॉइड मोबाईल पाहणार होतो प्रेक्षकांसाठी. मनीष म्हात्रे तयार.
हो, आपण म्हणालो देवेश माळीला स्ट्राईक रोटेट करायला पाहिजे. प्रवीण भोजनाने ते काम केलं, पण इथे डॉट बॉल खेळलाय, चौथा चेंडू डॉट खेळलाय तो देवेश माळी. चांगली गोलंदाजी, 2च धावा आत्तापर्यंत 4 चेंडूमध्ये दिल्यात. शेवटच्या षटकामध्ये मनीषनं 17-17, 18-18 धावा येताना आपण बघतो शेवटच्या षटकामध्ये. इथे 2च धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी करतोय, आपल्या संघासाठी कमबॅक करतोय. कोण संघाला या मॅचमध्ये सोपं काम करतोय की काय. 5वा चेंडू टाकतोय तो मनीष म्हात्रे, समोर येतो देवेश माळी. देवेश माळीनं चांगला फटका मारलाय आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक चकलाय, चौकार मिळालाय. खरं तर चौकार नव्हता, पण फिल्डरकडनं मिसफील्ड झाली आणि इथे चौकार मिळतोय तर देवेश माळीला. खरं तर द्विधा मनस्थितीमध्ये होता क्षेत्ररक्षक. आपण बघितलं झेल घ्यायचं की चेंडू अडवायचा, आणि त्या द्विधा मनस्थितीमध्ये मात्र हा चौकार गेला. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या 39 आहे. आपण पाहतोय सावळे संघाची, आणि मनीष म्हात्रे शेवटचा चेंडू टाकतोय. हो, देवेश शेवट गोड करतोय का. मिड विकेटच्या वरून फाईन लेग आणि मिड विकेटच्या वरून हा चेंडू चाललाय. आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय. 6 धावांचा 45 धावा धावफलकावर लागतायत जिंकण्यासाठी सावळे संघाच्या विरुद्ध कोण संघाला 46 धावांची गरज. थँक्यू डीजे. आमचे जगदीशजी गायकर त्यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आहे. आपण बघतोय नारपोली गावचे ग्रामपंचायत सदस्य होते, तितकेच चांगले उद्योजक आमचे जगदीशजी गायकर, त्यांचं या ठिकाणी स्वागत. तर आपण बघतोय या ठिकाणी उत्कर्ष सावळे संघानं पुन्हा एकदा यावेळेस पाहायला मिळतं आहे. 45 धावा जमा झाल्यात. एक डिफेन्सिव्ह टार्गेट त्यांच्या खात्यामध्ये जमा झालं आहे आणि 46 धावांचं आव्हान कोण संघासमोर ठेवलं आहे. टक्कर तर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण आपण बघतोय आमच्या तर बघतोय आपण या ठिकाणी आमच्या कोण परिसरातील उद्योजक भरत घरत, त्यांच्याकडून या ठिकाणी या स्पर्धेसाठी कोण संघासाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचे आम्ही स्वागत करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यानंतरचा आपण बघतोय एक चांगला खेळ आत्तापर्यंत पाहायला मिळतोय. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा, बरीचशी प्रेक्षकांची रांग या ठिकाणी आता गर्दी मात्र पाहायला मिळते, कारण सावळे संघ ज्या ज्या वेळेस खेळत असतो त्या वेळेस आपण बऱ्याचशी प्रेक्षक या ठिकाणी मैदानावर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या सोनाई प्रतिष्ठानमध्ये आपण बघतोय सचिनदादा तांडेल असतील, त्यानंतर समीरदादा तांडेल असतील, दोनही तर बघतोय आपण दोनही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळे सहकारी प्रयत्न करतात ही टुर्नामेंट खऱ्या अर्थानं सक्सेसफुल करण्यासाठी. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. मित्रांनो, दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल. दुसऱ्या सत्राकडे आपण चाललेलो आहोत, कारण 46चं टार्गेट आहे. 45 धावा केल्या त्या अनिकेत 11 उत्कर्ष सावळे संघानं, म्हणजे 11.50 धावांच्या सरासरीनं जिंकण्यासाठी धावावं लागणार आहे ते कोण संघाला. आणि कोण संघाची पण आपण जर बॅटिंग ऑर्डर बघितली तर 8वा 9वा खेळाडू पण षटकार चौकार मारू शकतो अशी किमया करणारा हा संघ आहे. कोण संघामध्ये बायकर मॅन्स आहेत. अनिकेतनं तर 5 बाईक्स आत्तापर्यंत जिंकलेल्या आहेत. त्याच्याबरोबर अक्षय गातारे आहे, आकाश म्हात्रे आहेत. अशी मोठी नावं या पनवेल टेनिस क्रिकेटमधली किंवा रायगड टेनिस क्रिकेटमधली या कोण टीममध्ये आहे. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये सलामीची जोडी मैदानाकडे जाते आहे. अनिकेत म्हात्रे आणि आकाश म्हात्रे ब्रदर्स मैदानाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. आणि तुम्ही म्हणालात तसे आता माळी ब्रदर्स मैदानात तिकडे आता फिल्डिंग सजवणार आहेत. नाणेफेक जिंकली. खरं तर कोण संघानं निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा,
पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये मात्र धावा आल्या त्या 15 आणि शेवटच्या चौथ्या षटकामध्ये धावा आल्या 12. पहिल्या 3 चेंडूमध्ये तर संतोष धावाच नव्हती आल्या, परंतु नंतरच्या 2 शेवटच्या चेंडूवर एक षटकार आणि एक चौकार आला, म्हणजे 10 धावा 2 चेंडूमध्ये मिळाल्या आणि धावसंख्या सावळे संघाची उभारली गेली ती 45. गुरव सर यांचं इथे तुपगावचे गुरव सर यांचं आगमन इथे व्यासपीठावर झालेलं आहे, जे पोलीस ट्रेनिंग घेतात. पोलीस कर्मी जे असतात त्यांचे ट्रेनिंग सेशन्स ते घेत असतात. त्यांचं मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. सदरक्षणाय खलनिग्रणाय. खरं तर आर्मी आहे ती आपली देशाच्या सीमेवर रक्षण करत असते आपल्या मातृभूमीचं, परंतु आपल्या या देशाच्या अंतर्गत सुरक्षा करणाऱ्या सगळ्या पोलीसकर्मींना पण आपण मनापासून त्यांना धन्यवाद देऊया आणि त्यांना विनंती करूया की आपण कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सागर पाटील, पोसरीचे सागर पाटील आणि जयेश खारकर यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. बरीचशी मान्यवर मंडळी, बरेचसे पाहुणे आज आपण बघितलेले आहेत आणि हरेश माळी सगळे हाऱ्या नावानं त्याला हाक मारतात. हरेश माळी बघूया आता काय करणार. एक बाईक हरेशनं पटकावलेली आहे, त्यामुळे या सावळे संघामध्ये पण बायकरमॅन आपल्याला बघायला मिळतोय तो हरेश माळी. हरेश माळी आता काय किमया करणार या मैदानावर बघूया. पहिला मला असं वाटतं षटक घेऊन आलेला आहे हरेश माळी आणि अनिकेत म्हात्रे, आकाश म्हात्रे ही जोडी मैदानावर एक कोण संघाची. अनिकेत म्हात्रे गाड मागतोय पंचांकडून. गाड त्यानं मला असं वाटतंय पंचांना विचारलेला आहे आणि नक्कीच गाड या ठिकाणी आपण बघतोय. परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय नितीन म्हात्रे, कोण गावचे एक यशस्वी उद्योजक, त्यांच्याकडून विकेट या ठिकाणी आपण बघतोय. षटकारांची हॅट्रिक जर का लगावली तर मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल नितीन म्हात्रे यांच्याकडून. अमोल मालकर यांच्याकडून पण शुभेच्छा आलेल्या आहेत तळवलीचे या दोन्ही संघांसाठी. हे या दोन्ही टीम कधी कधी ते पॅक करत असतात, म्हणजे ओनर असतात बऱ्याचशा मैदानावर. टाळ्यांचा कडकडाट होतोय. पहिला चेंडू घेऊन येतोय हरेश माळी आणि सामना करणार तो कोणचा अनिकेत म्हात्रे. लाईट बंद करा. गाडीची का मोबाईलची. हा चेंडू हरेश माळी, अनिकेत न मारलाय आणि हा झेल. ओ माय गॉड, हरेश माळी नाराज दिसतोय, झोपला विकेटवर. आणि मेन विकेट होती अतुल माळी. डबल ट्रिपल त्याने अटेम्प्ट करून हा झेल घेण्याचा प्रयत्न केला, मात्र मस्त फिल्डिंग, नाहीतर हा चौकार गेला असता कदाचित. तर हा चेंडू त्यांना अडवलेला आहे. बघा आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतो. हरेश माळी राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. शफल झाला, अनिकेत मारला चेंडू. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारायचा होता, उंच उडी मारून अतुल माळीनं हा चेंडू अडवला. डबल ट्रिपल अटेम्प्टमध्ये पण हा चेंडू नाही मिळाला. जीवनदान मिळालं अनिकेत म्हात्रेला. मारलाय चेंडू, जबरदस्त प्रहार, अनिकेतला जीवनदान मिळालं आणि त्याचा खरपूस समाचार उठवतोय. षटकार ठोकतोय अनिकेत म्हात्रे. भातानपाड्याचे नंदू मुकादम यांच्याकडून लगातार 3 विकेटला 500 आणि 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक मिळणारे दोन्ही टीमसाठी आहे. हा चेंडू हरेशचा. ओ शॉर्ट पिच, चेंडू आतल्या दिशेनं वळवलाय. हरेश माळी हा मुरब्बी खेळाडू आहे. नक्कीच जुना खेळाडू आहे हरेश माळी. चांगला पहिल्या चेंडूवर करतो, विकेट होती, झेल सुटला आणि झेल सुटल्यावर आपल्याला नेहमीच पाहायला मिळते की जखमेवर मीठ. नेहमीच लगेच एक षटकार आला तो नक्कीच षटकार आला, परंतु ज्ञानेश्वर साळुंके यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर आपल्या मनापासून स्वागत. वाईटचा इशारा. जखमेवर मीठ नाही मसाला चोळला. लगेच षटकार त्यानं ठोकला आहे आणि अनिकेत खेळतोय 6 परंतु त्यानंतर कमबॅक केलंय बघा हरेश माळीनं. मेडन चेंडू टाकला. आता चेंडू वाईट टाकलाय, परंतु जे 2 खेळाडू आहेत सर्कलच्या बाहेर ते काऊ कॉर्नरमध्ये त्यानं ठेवलेत.
हा चेंडू नक्कीच चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु प्रशांत माळे सावळेगावचे उद्योजक त्यांच्याकडून हरेश माळेसाठी आणि संपूर्ण गोलंदाजांसाठी विकेट हॅट्रिक जर का घेतली तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिकाचे या ठिकाणी आपण बघतोय पारितोषिक लावण्यात आलंय. हो नक्कीच ते पारितोषिक कोण गोलंदाज पटकावणार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. हरेश माळीला टप्पा चांगला मिळालेला आहे, टर्न करतोय स्लाइड. हा शॉर्ट पिच चेंडू क्षेत्ररक्षकाकडे जातो, अतुल माळूला चेंडू अडवला आणि मिसअंडरस्टँडिंग पहिला धावचीत या सत्रातला होतोय तो आकाश म्हात्रे. या ठिकाणी टॉससाठी थोडासा विलंब झाला होता, थोडीशी चर्चा चालू होती आणि अखेरक्षणी या ठिकाणी मी विनंती करेन गावदेवी उसरली आणि आराध्या स्पोर्ट्स पाटणोली दोन्ही संघाच्या संघनायकांनी प्लीज टॉससाठी यायचं आहे. इथे अंतिम डिसिजन झालाय, दोन्ही संघाचे संघनायक प्लीज टॉससाठी लगेचच यायचं आहे. गावदेवी उसारली आणि आराध्या स्पोर्ट्स पाटणोली आपण बघतोय इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचा होता, परंतु काही चर्चा या ठिकाणी आपण पाहत होतो विनर खेळायची की नाही, परंतु अंतिम क्षणाला डिसिजन झालाय. पाटणोली संघ उपस्थित झालाय, उसरली संघाचा संघनायक आपण प्लीज लगेचच यायचं आहे. आम्ही तुम्हाला पुकार उशिरा दिला असेल, परंतु विनंती असेल लगेचच टॉससाठी यायचं आहे, विनंती असेल. गावदेवी उसरली ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद देवेंद्र भोगा. मैदानावर साहिल म्हात्रे आलेला आहे, मात्र आकाश म्हात्रेची गोल्डन विकेट मी तर म्हणतो की मिळालेली आहे, कारण आत्ता यंदाच्या वर्षीचा हा खूप फॉर्ममध्ये असलेला खेळाडू, बरीचशी मैदानं या खेळाडूनं गाजवलेली आहे. तो खेळाडू आकाश म्हात्रे बाद झाल्यानंतर वन डाऊन पोझिशनला येतोय तो साहिल म्हात्रे. इकडून नाही तिकडून कुठून तरी सावळ्याला संघाला विकेट मिळालेली आहे, त्यामुळे सावळ्याचे पाठीराखे आता खुश झालेले आहेत आणि थोडेसे नाराज कदाचित कोणचे पाठीराखे झाले असतील, कारण यंदाच्या वर्षीचा फॉर्ममध्ये असलेला आकाश म्हात्रे काहीही न करता मैदानाच्या बाहेर आलाय. अरे सहा चेंडू भिरकावलाय शॉर्ट फाईन लेगमध्ये, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र देवेशनं चेंडू फेकलेला, एकही धाव या चेंडूवर मिळत नाही. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या कोण संघाची 1-7. नक्कीच गावदेवी उसरली आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी लगेच जायचंय, विनंती असेल गावदेवी उसरली. पाटणोली संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. गावदेवी उसरली संघ आपण प्लीज टॉससाठी यायचंय. आपण बघतो या ठिकाणी पारितोषिकाची रक्कम अजून वाढवते. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय दीपकदादा म्हात्रे माजी सरपंच. उसारी आणि पाटणोली यानंतरची मॅच होणार आहे, टॉस या ठिकाणी केला जाईल. 18 चेंडूमध्ये आता 39 धावांची गरज आहे. हरीश माळीने चांगलं षटक टाकलं, एक षटकाराचा मार बसून पण त्याने 7च धावा दिल्या. चांगली गोलंदाजी आहे हरीश 7 धावा दिल्या असतील, परंतु या ठिकाणी आपण बघतोय दीपकदादा म्हात्रे यांच्या वतीनं जर का कोण संघ जिंकला तर तब्बल 2100 रुपये या ठिकाणी देण्यात येतील ते कोण संघासाठी, आणि तसंच पारितोषिक सावळे संघासाठी आलंय. सावळे संघ हा सामना जर का जिंकला तर मात्र या ठिकाणी अनिकेत माळी आणि प्रशांत माळी यांच्याकडून तब्बल 5000 रुपये पारितोषिक देण्यात येईल. दोन्ही टीमचे टीम ओनर्स आहेत, आता त्यांनी आपला संघ कसा जिंकेल याच्याकडे मला असं वाटतं कटाक्ष टाकलेला दिसतोय. अमोल मालकर या मॅचचा आनंद घेत आहेत. सचिन दुर्गे निधी एंटरप्राइजेसचे मालक, समाजसेवक आणि संजय नारायण पाटील या पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं मी सचिनजी दुर्गे आणि संजयजी नारायण पाटील उद्योजक भोकरपाडा यांचं इथे स्वागत करतोय. 18 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे आणि गोलंदाजीसाठी देवेश माळी. देवेशचा हा चेंडू प्रहार केलाय आणि जबरदस्त टोला आणला मिड विकेट सीमारेषे पलीकडे. अनिकेत म्हात्रेचा ब्रँडेड षटकार. असे जर चेंडू मिळाले पुढ्यात ओव्हरपिच पद्धतीचे चेंडू तर अनिकेत मला असं वाटतं ठोकणारच. फुल टॉस आणि ओव्हरपिच चेंडू अनिकेत कितीतरी वेळा ठोकलेले आहेत. 2 मिनिटं थांबवतो. या ठिकाणी आपण बघतोय टॉसकडे जाणार आहेत जगदीशजी गायकर ग्रामपंचायत सदस्य नारपोली यांना विनंती असेल यायचं आपण आपल्या शुभास या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. आपण बघतो यानंतरचा सामना असेल आराध्या स्पोर्ट्स पाटणोली विपक्ष गावदेवी उसरली. या दोन संघादरम्यान अजून एक रणसंग्राम पाहायला मिळेल, एक जबरदस्त झुंज पाहायला मिळेल आणि या सामन्यादरम्यान नाणेफेकीचं काम केलं जाईल. ते आमचे पाहुणे जगदीशजी गायकर. 16 चेंडूमध्ये आता 33 धावांची गरज आहे. नाणेफेक जगदीश गायकर यांच्या शुभहस्ते करण्यात येत आहे. देवेश माळी नक्कीच Left arm over. पाटणोली संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि आपला निर्णय लगेचच इन ऍक्शन मध्ये यायचा हा सामना संपल्यानंतर. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
षटकार डीजे वाजवा. जे रुही 11 दीपक म्हात्रे यांच्या वतीने आपण बघतोय ते पारितोषिक होतं, मगाशी अनाऊन्स केलं होतं आम्ही. जर का कोण संघ जिंकला तर 2100 रुपयाचं पारितोषिक. परंतु बघूया. ठीक आहे. ऐवा कॅच इकडे जिंकलेला घेतलेला आहे आणि हा पण घेतला वाटतं. 2 ऐवा कॅच पकडलेल्या आहेत. अजून एक षटकार ठोकतोय देवेश माळीला फलंदाज अनिकेत म्हात्रे. निधी एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय सचिनभाई दुर्गे, त्यानंतर उद्योजक आदरणीय संजयजी नारायण पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या टुर्नामेंटमध्ये खरं तर षटकारानं त्यांचं स्वागत झालंय. 3 षटकार मालतोटे आतापर्यंत मारलेत. चार मारलेत अनिकेतनं अनिकेतनं 4 षटकार मारलेत आणि समीकरण सोपं केलंय. 14 चेंडूमध्ये आता 21 धावांची गरज आहे. अजून एक जर षटकार आला तर ही जी गॅप आहे ती मला असं वाटतंय भरली जाईल. मस्त फलंदाजी करतोय अनिकेत नंदू मुकादम भातानपाडा यांच्याकडून हायट्रिकसाठी षटकारांच्या 500 आहेत. या चेंडूवर जर षटकार लगावला तर 500 रुपयांचं पारितोषिक तो पटकावेल. खेळाडू हरेश माळी त्यानं मात्र चांगली गोलंदाजी केली. 1 षटकार बसूनही 7च धावा दिल्या होत्या. या गोलंदाजाने आतापर्यंत 18 धावा दिल्यात. जीवनदान तुम्ही म्हणाले ना की जीवनदान मिळालं की मग तो फलंदाज म्हणतात ना की मेलेला कोंबडा आगीला घाबरत नाही, आणि तशी बेटर फलंदाजी करतोय. एकतर त्याच्या पोटडीमध्ये चांगले चांगले स्ट्रोक्स आहेत. कव्हर ड्राईव्ह चांगले मारतो तो, पुलचे फटके चांगले मारतो, स्ट्रेट ड्राईव्ह चांगले मारतो तो अनिकेत म्हात्रे. अनिकेतनं आता मात्र रक्षात्मक पद्धतीनं हा चेंडू फक्त ढकलला. 1 धाव घेतली आहे. पोलार्डकडे चेंडू येतोय, त्यामुळे अनिकेतनं सांगितलं थांब. दुसरी धाव आपल्याला धोकादायक होऊ शकते. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते. या सिंगल रननं 26 धावा धावफलकावर लागत आहेत त्या कोण संघाच्या. अजूनही जिंकण्यासाठी 13 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. 13 चेंडू 20 धावांची गरज आपण बघतो. या ठिकाणी या ठिकाणी टॉसबॉक्समध्ये आयवा कॅच ज्या प्रेक्षकानं घेतली त्याला टी शर्ट या ठिकाणी देण्यात येते आपण बघतोय. हसतोय किती बघा तो, स्माईल त्याच्या चेहऱ्यावर बाळून मला असं वाटतंय ही प्राईज त्याला दिलेली आहे. स्माईल त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता हा चेंडू. हो हो, जोरदार अपील LBWचा. मात्र पंचांनी ही दात फेटाळलेली आहे. एक धाव मला असं वाटतंय सिंगल रन या चेंडूवर मिळते. 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 20, एकही धाव या चेंडूवर काढलेली नाही. चेंडू बघा परफेक्ट यॉर्कर होता, मात्र थोडासा ऑफ स्टंप सोडून हा चेंडू चाललेला, त्यामुळे पंचांनी नॉट आउट फलंदाजाला दिलेला. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. मात्र मी विनंती करेन आमचे महागुरू संतोष चौधरी यांना की त्यांनी पुढील समालोचन करावं. धन्यवाद. टिकेमाळी आपण पाहिलं की 45 धावा केल्या होत्या. सावळे संघानं 46 धावांचा पाठलाग सुरू आहे. कोण संघाकडून सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित ही टुर्नामेंट आपण पाहतोय. दुसरी रात्र आहे. काल दिवस गाजवला तो जय हनुमान मसोबा देवाचा जल्लोष इथे करण्यात आला. नारपोली तन्मयी 11 आमचे नरेश मुने यांची या कन्येचं नाव आहे आणि तो संघ पुढे गेला. पानशिल संघानं 2 मॅच जिंकल्या. आज वानिवली संघानं 2 मॅच जिंकलेल्या. या अगोदर रिच टीम जिंकली होती आपण बघितलेलं आहे. आणि आता या मॅचमध्ये खरं तर अटीतटीची मॅच आहे. हरेश माळीनं पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्या, पण देवेश माळी महाग ठरला. देवेश माळीनं दिल्या इथे 19 धावा, त्यामुळे अडचणीत आहे तो सावळे संघ. आणि आता मात्र 12 मध्ये 20 त्यांना वाचवायचे आहेत. गोलंदाज आहे अतुल माळीनं हातामध्ये चेंडू घेतला. इथे आपण पाहतोय आमचे सचिनभाई दुर्गे, संजयजी नारायण पाटील, सुनील माळी, इकडे देवेंद्र माळी, इकडे टिके माळी, तिकडे सगळे माळी. मैदानामध्ये माळी. अतुल माळीला फिरून मारायचं होतं. शॉर्ट फाईन लेगला चांगली फिल्डिंग. 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 11.
भरपूर पारितोषिकं लावली जात आहेत कोण संघासाठी. एक चांगला दीपक फलंदाज मात्रे माजी सरपंच त्यांनी पण षटकारांच्या हॅट्रिकला 3000 रुपयांचं बक्षीस नक्की आज करता त्यांचा वाढदिवस आहे, कुठे पार्टी न करता इथे आपल्या संघाच्या पाठीमागे आलेले आहेत ते दीपकजी म्हात्रे. 11 चेंडू 20 धावांची गरज. हो अतुल माळीनं लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला आणि त्याला भिरकावून दिलाय. फाईन लेगच्या वरून आला हा उत्तुंग दर्जेदार षटकार. तीन षटकार 5 षटकार मारलेत. या फलंदाजांना जीवदान मिळालं होतं. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं होतं सिले मिडॉपला थोडासा पाठीमागे होता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला अतुल माळीच्या हातामध्ये आणि तोच अतुल माळी आता गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू चांगला टाकला होता त्यानंतर षटकार आलाय. आपण पाहतोय फलंदाज अनिकेत म्हात्रे जबरदस्त फलंदाजी 31 धावांवर खेळतोय. 5 षटकार मारलेत. 12 चेंडूंचा त्याने सामना केलाय. आता जिंकण्यासाठी आपण पाहतोय 10 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावांची गरज आहे. अतुल माळू लेफ्ट हँड ओव्हर. हो चांगला चेंडू डॉट बॉल महत्त्वाचे आहेत. विकेट महत्त्वाची असेल या क्षणी. आपण पाहतोय सावळे संघाला 9 चेंडू आता 14ची गरज आहे. एक मोठा फटका आला तर या सामन्याची हवा निघून जाईल. जर का एक विकेट आली इथे आपण पाहतोय जो फलंदाज कसलेला फलंदाज 31 वर खेळतोय अनिकेत थांबेल तो कसला का बायकर मॅन म्हणतात तो अनिकेत मात्र 6वा षटकार मारतोय. 9 चेंडू आता मारतो 8 चेंडू शिल्लक असेल 8 धावांची गरज आहे. मी म्हणालो एक मोठा फटका जसा आपण फुग्याला टाचणी लावल्यानंतर जसा फुटतो तसा इथे हवा निघून गेली आता या मॅचची. परंतु आता 8 मध्ये 8 कित्येक वेळा आपण बघितलेले आहेत की 8 मध्ये 16 होतात पण 8 मध्ये 8 कधी कधी कठीण होतात. टिके माळीनं पण आशा आहे थोडीशी तेही सावळे गावचे आहेत. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. कारण खरं तर अनिकेत काही खेळाडू असे असतात की त्यांच्याकडून मेडन चेंडू गेले ना तरी बॉलर खुश असतो. परंतु काही खेळाडू असे असतात की त्यांची विकेटच घ्यायला लागते. नक्की जाणे जर ते विकेटवर थांबले तर धावा येणार. 6 षटकार त्याने मारलेत. वैयक्तिक खेळतोय आपल्या 37 धावांवर आणि आता मात्र ऋषी माळी सांगतोय अतुल माळीनं माझ्यासाठी काहीतरी ठेव. हो काय घडलंय आवाज दॅट पंच आपल्या जागेवर आहेत. 8 चेंडू 8ची गरज होती. 7 चेंडू बघूया 7 चेंडू आणि आता 8 धावांची गरज असेल. 8 चेंडू डॉट खेळलाय अनिकेत म्हात्रे आणि षटकार मारले ते 6. 37 धावांवर खेळतोय. 7 चेंडू आणि आता 8 धावांची गरज आहे. मॅच आपण पाहतोय भरपूर. खरं तर हरीश माळेनं सुरुवात चांगली केली होती. 46 धावांचा पाठलाग करायचा होता कोण संघाला. हरीश माळेला एक षटकार बसला पण बाकीच्या 5 चेंडूमध्ये फक्त सिंगल दिली होती. 7 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर देवेश माळीने 19 दिल्या आणि आत्तापर्यंत आपण पाहतोय ते 8 आणि 4 12 दिल्या त्या अतुल माळीनं. बॅकफुटला गेले कट केला चेंडू. आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये इथे मात्र 2 धावा मिळत आहेत. त्या आपण पाहतोय जो फलंदाज आहे एक हाती असं वाटतं की सावळे आणि हा जो फलंदाज खेळतोय अनिकेत म्हात्रे यांच्यामध्ये लढाई चालू आहे की काय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहतोय अनिकेत खेळतोय 39 वर आणि कोण संघाची धावसंख्या झालेली आहे 40 आणि 40 धावांमधल्या बघा साहिल मात्रे 0 आकाश मात्रे 0. सगळ्याच्या सगळ्या धावा कोणी केल्या अनिकेत म्हात्रेनं. मी म्हणालो ना की ही लढाई सावळे आणि अनिकेत म्हात्रेची चालली की काय असं मैदानामध्ये वाटतंय. 6 षटकार त्याने मारले. जीवदान त्याला मिळालं आणि असं म्हणतात ना की आपणच म्हणाल की मेलेला कोंबडा आगीला घाबरत नाही. त्याला माहिती अशा पण आपण आऊट झालो होतो. मग आता काय होईल ते जाईल. आणि 6 षटकार त्याने मारलेत. 39 धावांवर खेळतोय. आता चमत्कार करावा लागेल. आता 6 धावा वाचवायच्या आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावा वाचवायच्या आहेत. या मैदानावर आपण बघितलं उसाटणे संघाला 6 मध्ये 5ची गरज होती. षटकार मारायला गेला फलंदाज आऊट झाला. मी म्हणालो आता हे कदाचित षटकार मारून मॅच संपवले जातील आणि हेच संपतील. कालची पण मॅच तळेगाववाडीची 12 मध्ये 11ची गरज होती. एकच विकेट गेली होती. जसा शार्दूल आऊट झाला त्याच्यानंतर शेवटच्या चेंडूवर मला तरी 6 धावा आल्या. 6 चेंडू 6 धावांची गरज. बघूया कोण आणि सावळे या 2 संघांच्या मध्ये मॅच. सोनाई प्रतिष्ठान 1,75,000 50,000 35,000 आणि 4 बाईक. सायकल पण जोरदार अपील उचलून धरले. फलंदाज बाद होते. स्ट्राईक आता मात्र मिळणार नाहीये. ते अनिकेतला साईल मात्र बॅक टू द पॅव्हिलियन.
शफल झाला होता, सिंगल काढून त्याला जास्त स्ट्राईक द्यायची होती अनिकेत मात्रेला, परंतु इथे मात्र फलंदाज बाद होतोय. आपण पाहतो पायचीत पकडला, नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जातोय. 5 चेंडू आणि त्या 6 धावांची गरज आहे. अक्षय म्हात्रे, खरं तर देवेश माळीनं चांगली फलंदाजी केली होती, धीरज श्रीवास्तवने चांगली फलंदाजी केली होती सावळे संघासाठी, परंतु 2 षटकामध्ये जास्त धावा आल्या, मधल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये 7च आले होते आणि शेवटच्या षटकामध्ये आता राहिल्यात त्या 5मध्ये 6ची गरज आहे. 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. आपण पाहतोय मैदानाच्या मधोमध एका बाजूला कोण आहे, एका बाजूला सावळे संघ आपण पाहतोय. सावळे संघ 5 धावा वाचवण्याचा 5 चेंडूमध्ये 6 धावा वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि अनिकेत मात्र जो 39 धावांवर खेळतो तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. नवीन फलंदाज आला आता खेळपट्टीवर अक्षय म्हात्रे. अनिकेत आणि अक्षय हे 2 चेंडू महत्वाचे आहेत सावळे संघासाठी. नक्की 2 चेंडू महत्त्वाचे आहेत. जर का विकेट आली, 1-2 डॉट बॉल आले तर या मॅचमध्ये पण रंगत येऊ शकते. निशांत माळी अनुभवाचा वापर करतोय, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद होतोय. बघूया काय घडलंय. फलंदाज बाद होते. मी म्हणालो 6 मध्ये 16 होतात, 6 मध्ये 18 होतात, पण 6 मध्ये 6 कठीण होतात. सचिन दुर्गेंची पण आपण नाईट स्पर्धा बघितली होती. आता सचिन दादा तांडेल यांची स्पर्धा. दोन्ही सचिन खरं तर शेजारी बसलेले आहेत. एक आमचे माजी सरपंच आणि सोनाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष. थर्ड अंपायर या, थर्ड अंपायर तिसऱ्या पंच या, चेक करा क्रॉस झालंय की नाही ते. थर्ड अंपायर सचिन दादा तांडेल माजी सरपंच, त्यानंतर अनिल सोनाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष. जबरदस्त टुर्नामेंट आपण पाहतोय. मागच्या वर्षी पण या टुर्नामेंटमध्ये आपण बघितलं होतं प्रेक्षकांसाठी कूलर देण्यात आले होते लकी ड्रॉमध्ये. यावेळेस त्यांनी अँड्रॉइड मोबाईल या ठिकाणी ठेवलेले आहेत. बघूया, हे महत्त्वाचा निर्णय आहे. रोज तुम्ही येताय, तुमचं नाव त्याच्यात टाकताय, आशेनं तुम्ही राहताय. आमच्या मोबाईल लागेल लकी काय ड्रॉ मोबाईल लागत नाहीये. म्हणाला ना कोणतरी की त्याच्यासाठी नशीब पाहिजे. तुम्ही 10 चिठ्ठ्या टाका, 15 टाका, एखाद्याने एकच टाकले तरी ती लागते त्याला. त्या बिचाराचा मोबाईल फुटलेला, त्यालाच बरोबर मोबाईल लागला. असं म्हणतात ना, जैसे जायचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर. फुटला नसता तर त्याला मिळाला नसता. क्रॉस झालाय, क्रॉस झालेला आहे. क्रॉस झालेले आहेत म्हणजे अनिकेत म्हात्रे आता स्ट्राईक एंडला असतील, ती मोठी भीती आहे. सावळे संघाला वाटलेलं की अनिकेत म्हात्रे जर क्रॉस नसेल झाला तर नॉन स्ट्राईक एंडला राहिला तर आपली मॅच आपल्याला म्हणजे काहीतरी करता येईल या मॅचमध्ये. पण क्रिकेट आहे, 4 मध्ये 6ची अजूनही गरज आहे. जर का अनिकेत म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडला आला किंवा सिंगल एखादी धाव आली किंवा विकेट आली तर या मॅचमध्ये अजूनही सावळे संघ काही करू शकतोय. पण कोणवाले म्हणत असतील कशाला विकेट, एक षटकार येऊ द्या ना. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. दीपक म्हात्रे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना भेट देतोय का कोण संघ. 4 चेंडू 6. निशांत माळीला मिड विकेटच्या वरून मी म्हणालो अनिकेत म्हात्रे टोकतोय 7वा षटकार आणि ही मॅच जिंकले ती कोण संघानं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हॅलो, तर वळूयात या ठिकाणी आपण स्वागताकडे आपण बघतोय. मी विनंती करेन सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य सुनील माळी यांना विनंती करेन की आपण आमच्या स्वागत कक्षामधून आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी आपण बघतोय एक जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. सावळे संघानं जर का अनिकेतची विकेट मिळवली असती तर मात्र या ठिकाणी आपण बघतोय जसं सांगितलं की अनिकेत वर्सेस